Hello, my dear children. Last period we have begun the fun they had. त्यांनी मजेत घालवलेला वेळ हे जे लेसन आहे याविषयी आपण माहिती घेत आहोत आणि त्याच्यात आपण मागच्या तासिकेला वेअर वी हॅव पॉज ऑर वेअर वी हॅव स्टॉप ही मागच्या तासिकेला आपण यावर वाद घालायची मार्जीची तयारी नव्हती. ती म्हणाली, पुन्हा परक्या माणसाने माझ्या घरात येऊन शिकवलेलं मला नाही आवडणार. हे असं मार्जीने सांगितल्यानंतर टॉमी जोरात हसून म्हणाला की तुला काही माहीत नाही मार्जी. ते शिक्षक काही घरात राहत नसत. त्यांची एक खास इमारत असे आणि सगळी मुले तिथे जात आणि सर्व मुलं एकसारख्याच गोष्टी शिकत. हो, एकाच वयाची मुलं असतील तर. असं की जो टॉमी आहे तो टॉमी जी मार्जी आहे त्या मार्जीला या ठिकाणी सांगत असतो. पेज नंबर 8वर या ठिकाणी इथंच आपण मागच्या पिरियडला मागच्या तासिकेला थांबलो होतो. याच ठिकाणी थांबलो होतो. एम आय राईट? येस. They had a special building and all the kids went there and all the kids learned the same things sure if they were the same age. आणि सर्व मुलं एकसारख्याच गोष्टी शिकत. हो, एकाच वयाच्या मुलं असतील तर. इथपर्यंत आपण मागच्या पिरियडला पाहिलं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा पुढे टेक्स्टबुक पेज नंबर 8वर पाठ्यपुस्तक 8 आहे. त्या 8 क्रमांकावर या ठिकाणी दिलेले जे काही पॅरेग्राफ्स आहेत त्यांच्याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर बघूया. बट माय मदर सेज अ टीचर हॅज टू बी ॲडजस्टेड टू फिट द माइंड ऑफ ईच बॉय अँड गर्ल इट टीचेस अँड दॅट ईच किड हॅज टू बी टॉट डिफरंटली. टॉट म्हणजे काय? शिकवणे. टॉट मीन्स शिकवणे असा अर्थ होतो. डिफरंटली म्हणजेच वेगवेगळे. डिफरंटली म्हणजे काय? वेगवेगळे. आणि टॉट मीन्स शिकवणे. बघा या ठिकाणी बट माय मदर सेज अ टीचर हॅज टू बी ॲडजस्टेड टू फिट द माइंड ऑफ ईच बॉय अँड गर्ल इट टीचेस अँड दॅट ईच किड हॅज टू बी टॉट डिफरंटली. की पण माझी आई तर म्हणते की प्रत्येक मुलाच्या किंवा मुलीच्या बुद्धीप्रमाणे प्रत्येक टीचरने स्वतःला स्वतःला जुळवून घेतले पाहिजे. ॲडजस्टेड म्हणजे काय? जुळवून घेतले पाहिजे आणि प्रत्येक मुलाला वेगळ्या पद्धतीने शिकवलं पाहिजे. की बट माय मदर सेज अ टीचर हॅज टू बी ॲडजस्टेड टू फिट द माइंड ऑफ ईच बॉय अँड गर्ल इट टीचेस अँड दॅट किड म्हणजे मुलं. किड हॅज टू बी टॉट डिफरंटली. टॉट म्हणजे शिकवणे. पण माझी आई तर म्हणते की प्रत्येक मुलाच्या किंवा मुलीच्या बुद्धीप्रमाणे प्रत्येक शिक्षकाने स्वतःला मॅच करून घेतले पाहिजे, जुळवून घेतले पाहिजे आणि प्रत्येक मुलाला वेगळ्या पद्धतीने शिकवलं पाहिजे. जस्ट द सेम दे डिडंट डू इट दॅट वे देन. तेच तर ते तेव्हा करीत नव्हते. जस्ट द सेम दे डिडंट डू इट दॅट वे देन. टॉमी म्हणतोय की तेच तर ते तेव्हा करीत नव्हते. इफ यू डोंट लाईक इट यू डोंट हॅव टू रीड द बुक्स. रीड म्हणजे वाचणे, बुक म्हणजे पुस्तक. तेच तर ते तेव्हा करीत नव्हते. तुला आवडलं नसेल तर ते पुस्तक वाचलं नाहीस तरी चालेल. इफ यू डोंट लाईक म्हणजे आवडणे. यू डोंट लाईक इट यू डोंट हॅव टू रीड द बुक्स. की तुला आवडलं नसेल तर ते पुस्तक वाचलं नाहीस तरी चालेल. आय डिडंट लाईक इट मार्जी सेड क्विकली. की मला आवडलं नाही असे मी म्हटलं नाही. मार्जी लगेच म्हणाली. क्विकली म्हणजे लगेच किंवा पटकन. क्विकली म्हणजे काय? लगेच किंवा पटकन. आय डिडंट लाईक इट मार्जी सेड क्विकली. मला आवडलं नाही असं मी म्हटले नाही. मार्जी लगेच म्हणाली. शी वॉन्टेड टू रीड अबाउट दोज फनी स्कूल्स
तिलाही त्या मजेशीर शाळेबद्दल वाचायची इच्छा होती. की शी वॉन्टेड टू रीड अबाउट दोज फनी स्कूल. फनी म्हणजे मजेशीर, गमतीदार. की तिलाही त्या मजेशीर शाळेबद्दल वाचायची काय होती? इच्छा होती. कोणाला इच्छा होती? मार्जीला इच्छा होती. की शी वॉन्टेड टू रीड अबाउट दोज फनी स्कूल्स. They weren't even half finished when Margie's mother called, "Margie, school." की त्यांचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच मार्जीच्या आईने तिला हाक मारली, "मार्जी, शाळेची वेळ झाली." की they weren't even half finished when Margie's mother called. कॉल म्हणजे हाक मारणे किंवा बोलावणे. कॉल म्हणजे हाक मारणे किंवा बोलावणे. मदर कॉल मार्जी स्कूल. की त्यांचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच मार्जीच्या आईने तिला हाक मारली की मार्जी, शाळेची वेळ झाली. मार्जी लुक अप, नॉट येट मम्मा. मार्जी लुक्ड अप, नॉट येट मम्मा. मार्जीने वळून पाहिले, अजून नाही मम्मा, अजून वेळ झाली नाही मम्मा, असं मार्जीने सांगितले. ना सेड मिसेस जोन्स. होय, मिसेस जोन्स म्हणाल्या. ना सेड मिसेस जोन्स. होय, मिसेस जोन्स आता म्हणाल्या. अँड इट्स प्रोबॅबली टाईम फॉर टॉमी टू. प्रोबॅबली म्हणजे काय? कदाचित. प्रोबॅबली म्हणजे काय? कदाचित. अँड इट्स प्रोबॅबली टाईम फॉर टॉमी टू. आणि बहुतेक टॉमीची देखील वेळ झाली असावी. आणि बहुतेक की जो टॉमी आहे त्या टॉमीची देखील वेळ झाली असावी म्हणजे कशाची? शाळेची वेळ झाली असावी. की कदाचित जो टॉमी आहे त्या टॉमीच्या शाळेची देखील वेळ झाली असावी. मार्जी सेड टू टॉमी, कॅन आय रीड द बुक सम मोर विथ यू आफ्टर स्कूल. आफ्टर म्हणजे नंतर. मार्जी सेड टू टॉमी. त्याच्यानंतर मार्जीने टॉमीला सांगितले, कॅन आय रीड द बुक सम मोर विथ यू आफ्टर स्कूल. शाळा सुटल्यावर मी अजून थोडं पुस्तक वाचू तुझ्याबरोबर. मार्जीने टॉमीला विचारले. काय विचारले? की कॅन आय रीड द बुक सम मोर विथ यू आफ्टर स्कूल. की शाळा सुटल्यावर मी अजून थोडं पुस्तक वाचू तुझ्याबरोबर. मार्जीने टॉमीला विचारले. आणि त्याच्यानंतर टॉमी काय म्हणाला? तेच बघा, मे बी. टॉमी काय म्हणाला बघा? मे बी म्हणजे काय? बघूया. मे बी बघू किंवा बघूया असं त्याने सांगितले. बघू, मे बी म्हणजे काय? बघूया. ही सेड नॉनशलंटली मीन्स वॉट? बघा, तुम्हाला होमवर्क दिला होता पण कोणी केलाच नाही. नॉनशलंटली म्हणजे काय? बेफिकिरीने. नॉनशलंटली मीन्स वॉट? बेफिकीर इट इज. की बघू, बेफिकिरीच्या सुरात त्याने उत्तर दिले म्हणजे कोणी दिले उत्तर? टॉमीने. कोणाला? मार्जीला. की तो बेफिक्रीच्या सुरात त्याने उत्तर दिले. ही वॉक अवे विसलिंग द डस्टी ओल्ड बुक टक बिनीथ हिज आर्म्स. बिनीथ म्हणजे खाली. बिनीथ म्हणजे काय? खाली. आर्म म्हणजे हात किंवा बाहू असं आपण म्हणतो. डस्ट म्हणजे धूळ. डस्टी म्हणजे धूळकटलेली. विसलिंग म्हणजे शिटी वाजवणे. विसलिंग शिटी वाजवणे. डस्टी म्हणजे धुळीने ग्रासलेले, धूळकटलेले. डस्टी अँड डस्ट धूळ. वॉक चालणे. ही वॉक अवे विसलिंग द डस्टी ओल्ड बुक्स टक बिनीथ हिज आर्म्स. इथे धुळकटलेलं जुनं पुस्तक आपल्या काखेत खोचीत शिड वाजवीत तो निघून गेला. म्हणजे ते जे धुळकटलेलं पुस्तक आहे ते पुस्तक त्याने आपल्या काखेत खोचले. आणि काखेत खोचल्यानंतर विसल वाजवीत म्हणजे सिटी वाजवीत
तो तेथून निघून गेला. कोण? टॉमी. त्याच्यानंतर मार्जी वेंट इन टू द क्लासरूम. त्याच्यानंतर मार्जी वर्गखोलीत गेली. हे वर्गखोली कशा प्रकारचे आहेत की एक मोठा बिग स्क्रीन असतो, मोठा पडदा असतो आणि त्याच्यावर एक शिक्षक असतो. तो शिक्षक प्रत्यक्ष मुलांना शिकवित असतो. मार्जी वेंट इन टू द स्कूल रूम. मार्जी वर्गखोलीत गेली. क्लासरूम म्हणजे काय? वर्गखोली. की मार्जी वेंट म्हणजे जाणे. इन टू द स्कूल रूम. मार्जी वर्गखोलीत गेली. इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम अँड द मेकॅनिकल टीचर वॉज ऑन अँड वेटिंग फॉर हर. वेटिंग म्हणजे वाट पाहणे, प्रतीक्षा करणे. बेडरूम म्हणजे झोपण्याची खोली. इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम अँड मेकॅनिकल टीचर वॉज ऑन अँड वेटिंग फॉर हर. ती खोली तिच्या झोपण्याच्या खोलीला लागूनच होती आणि मेकॅनिकल टीचर शिकवायला सुरू झाला होता आणि तिची वाट पाहत होता. वेटिंग म्हणजे वाट पाहणे. इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम. बेडरूम म्हणजे झोपण्याची खोली. अँड द मेकॅनिकल टीचर वॉज ऑन अँड वेटिंग फॉर हर. म्हणजेच ती खोली म्हणजे वर्गखोली. ती खोली तिच्या झोपण्याच्या खोलीला लागूनच होती आणि मेकॅनिकल टीचर शिकवायला सुरुवात झाली होती आणि तिची वाट पाहत होता. म्हणजे कोणाची? मार्जीची वाट पाहत होता. कोण? मेकॅनिकल टीचर म्हणजे यांत्रिक शिक्षक त्याची वाट पाहत होता. इट वॉज ऑलवेज ऑन ॲट द सेम टाईम एव्हरी डे एक्सेप्ट सॅटरडे अँड संडे बिकॉज हर मदर सेड लिटल गर्ल्स लर्न बेटर इफ दे लर्न ॲट रेग्युलर आवर्स. इट वॉज ऑलवेज म्हणजे नेहमीच. ऑन ॲट द सेम टाईम एव्हरी डे एक्सेप्ट सॅटरडे अँड संडे. सॅटरडे अँड संडे मीन्स शनिवार आणि रविवार. एक्सेप्ट म्हणजे वगळणे किंवा शिवाय. बिकॉज कारण. लर्न म्हणजे शिकणे. बघा या ठिकाणी इट वॉज ऑलवेज ऑन ॲट द सेम टाईम एव्हरी डे एक्सेप्ट म्हणजे शिवाय किंवा वगळणे. सॅटरडे अँड संडे बिकॉज हर मदर सेड लिटल गर्ल्स लर्न बेटर इफ दे लर्न ॲट रेग्युलर आवर्स. रेग्युलर म्हणजे नियमित. की तो दररोज त्याच वेळेस सुरू होत असे शनिवार आणि रविवार सोडून. कारण लहान मुलींनी नियमित वेळेस अभ्यास केला तर तो जास्त चांगला होतो असं तिची आई म्हणायची. इट वॉज ऑलवेज ऑन ॲट द सेम टाईम एव्हरी डे एक्सेप्ट सॅटरडे अँड संडे बिकॉज हर मदर सेड लिटल गर्ल्स लर्न म्हणजे शिकणे बेटर इफ दे वेअर ॲट रेग्युलर आवर्स. रेग्युलर म्हणजे नियमित. की तो दररोज त्याच वेळेत चालू होत असत. तो म्हणजे कोण? मेकॅनिकल टीचर यांत्रिक शिक्षक. तो दररोज त्याच वेळेस सुरू होत असे शनिवार आणि रविवार सोडून. कारण लहान मुलींनी नियमित वेळेस अभ्यास केला तर तो चांगला होतो असं तिची आई म्हणायची. तिची आई म्हणायची म्हणजे मार्जीची आई म्हणायची. द स्क्रीन वॉज लिट अप अँड इट सेड टुडेज अरिथमेटिक लेसन इज ऑन द एडिक्शन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन. द स्क्रीन म्हणजे पडदा. लिट अप म्हणजे प्रकाश. अँड टुडे मीन्स आज. एरिथमेटिक मीन्स अंकगणित. लेसन म्हणजे पाठ. एडिक्शन म्हणजे काय? बेरीज. प्रॉपर फ्रॅक्शन्स म्हणजे काय? अपूर्णांक. द स्क्रीन म्हणजे पडदा. वॉज लिट अप म्हणजे प्रकाश. The screen was lit up and it said today's arithmetic lesson is on the addition of proper fractions. की पडदा उजाळला होता आणि त्यावर लिहिले होते की आजचा अंकगणिताचा धडा अपूर्णांकांच्या बेरीजेवर आधारित आहे. म्हणजे जो मेकॅनिकल टीचर आहे, जो यांत्रिक शिक्षक आहे, तो यांत्रिक शिक्षक प्रत्यक्ष त्याने शिकवायला सुरुवात केलेली होती. म्हणून त्या ठिकाणी समोर असलेला जो स्क्रीन आहे, जो पडदा आहे, तो पडदा प्रकाशित झाला होता आणि त्याच्यावर लिहिले होते की आजचा अंकगणिताचा धडा अपूर्णांकांच्या बेरीजेवर आधारित आहे. प्लीज इन्सर्ट येस्टरडेज होमवर्क इन द प्रॉपर स्लॉट.
प्रॉपर स्लॉट. स्लॉट म्हणजे काय? चीर किंवा बेग किंवा फट असं म्हणतो. प्लीज म्हणजे कृपया. येस्टरडे म्हणजे काल. होमवर्क म्हणजे काय? गृहपाठ. प्रॉपर योग्य, की कालचा गृहपाठ योग्य बेगेत सरकवा. की कृपया कालचा गृहपाठ योग्य जो स्लॉट आहे, योग्य जी चीर आहे किंवा योग्य जी फट आहे त्याच्यात सरकवा, असं जो मेकॅनिकल टीचर आहे, यांत्रिक शिक्षक आहे, तो यांत्रिक शिक्षक त्या ठिकाणी सांगत होता. मार्जी डीड सो विथ साय. साय म्हणजे काय? साय मीन्स वॉज सुस्कारा घेणे किंवा उसासा घेणे. साय मीन्स वॉट? सुस्कारा घेणे किंवा उसासा घेणे. मार्जी डीड सो विथ साय. एक उसासा टाकीत मार्जीने तसे केले. म्हणजेच यांत्रिक शिक्षकाने जसं सांगितलं तसं मार्जीने एक उसासा घेतला, एक सुस्कारा घेतला आणि तसे केले. अँड देन शी वॉज थिंकिंग अबाउट द ओल्ड स्कूल्स दे हॅड वेन हर ग्रँडफादर वॉज अ लिटल बॉय. शी वॉज थिंकिंग म्हणजे विचार करणे. ओल्ड म्हणजे जुन्या काळातील शाळा. ग्रँडफादर म्हणजे आजोबा. अ लिटल बॉय म्हणजे लहान मुलगा. शी वॉज थिंकिंग अबाउट द ओल्ड स्कूल्स दे हॅड वेन हर ग्रँडफादर वॉज अ लिटल बॉय. की त्याच्यानंतर यांत्रिक शिक्षकाने जसं सांगितलं त्यानुसार मार्जीने केले. उसासा टाकीत सुस्कारा टाकत तसं केले. आणि त्याच्यानंतर तिच्या आजोबा लहान असताना ज्या जुन्या शाळा होत्या त्याबद्दल ती विचार करू लागली. त्याच्यानंतर तिच्या आजोबा लहान असताना ज्या जुन्या शाळा होत्या त्याबद्दल ती काय करू लागली? थिंकिंग करू लागली, विचार करू लागली. All the kids from the whole neighborhood came, laughing and shouting in the schoolyard, sitting together in the classroom, going home together at the end of the day. All the kids म्हणजे मुलं. From the whole neighborhood म्हणजे आजूबाजूचा परिसर. Laughing म्हणजे हसणे. Laughing means हसणे. Shouting म्हणजे आरडाओरड करणे. स्कूलयार्ड म्हणजे काय? पटांगण, शाळेचा पटांगण. सिटिंग म्हणजे बसणे. टुगेदर म्हणजे एकत्रित. क्लासरूम म्हणजे वर्गखोली. ऑल द किड्स फ्रॉम द होल नेबरहूड केम, laughing and shouting the schoolyard, sitting together in the classroom, going home together at the end of the day. म्हणजेच आजूबाजूच्या परिसरातील सर्व मुलं हसत आणि आरडाओरड करीत शाळेच्या पटांगणात येत वर्गात एकत्र बसत दिवस संपल्यानंतर एकत्र घरी जात. म्हणजे जुन्या काळातील तिच्या म्हणजेच मार्जीच्या आजोबा लहान होते आणि त्या जुन्या काळातील ज्या शाळा होत्या त्याबद्दल मार्जी विचार करू लागली. कशा प्रकारे विचार करीत होती? की आजूबाजूच्या परिसरातील सर्व मुलं हसत आणि आरडाओरड करीत शाळेच्या पटांगणात येत वर्गात एकत्र बसत दिवस संपल्यानंतर एकत्र घरी जात. They learn the same things so they could help one another with the homework and talk about it. की they learn म्हणजे शिकणे. सेम थिंग एकच गोष्ट. थिंग्स गोष्ट. सेम म्हणजे सारखेच. हेल्प म्हणजे मदत करणे. अनादर म्हणजे वन अनादर म्हणजे दुसरे. विथ द होमवर्क म्हणजे गृहपाठ. टॉक म्हणजे बोलणे. दे लर्न द सेम थिंग्स सो दे कुड हेल्प वन अनादर विथ द होमवर्क अँड टॉक अबाउट इट. की ती सर्वजण एकसारख्याच गोष्टी शिकत आणि त्यामुळे ते गृहपाठात मदत करू शकत आणि त्याविषयी बोलूही शकत. म्हणजे त्या शाळेमध्ये सर्वजण एकसारख्याच गोष्टी शिकत आणि त्यामुळे ते एकमेकांना होमवर्क म्हणजे जो गृहपाठ आहे त्या गृहपाठात देखील मदत करू शकत आणि त्याविषयी बोलूही शकत. अँड द टीचर्स वेअर प्युपिल. आणि त्यावेळचे शिक्षक ही काय होती? माणसे होती. परंतु या ठिकाणी मार्जी आणि टॉमी
जे शिकत होती ती शाळा कशा प्रकारची होती की ते घरीच होते आणि घरीच बसून ते मोठा जो स्क्रीन आहे, मोठा जो पडदा आहे त्याच्या सहाय्याने ते काय करीत होते, शिकत होते. म्हणजे आपल्यासारखी जी शाळा आहे ती शाळा त्यांची नव्हती, मार्जे आणि टॉमीची. ते एकत्र ते दोघंच वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या घरातील एक मोठा स्क्रीन असतो, पडदा असतो आणि त्या ठिकाणी त्याच्या समोर जाऊन बसायचं आणि बसल्यानंतर समोर त्या पडद्यावर एक टीचर असतो, एक शिक्षक असतो आणि तो शिकवित असतो आणि त्याने जसं सांगितलं त्यानुसार आपण कृती करायची. अशा प्रकारची त्यांची शाळा होती मार्जे आणि टॉमीची. आपल्यासारखी शाळा त्यांची नव्हती. त्यामुळे अँड द टीचर्स वेअर प्युपिल आणि त्या वेळचे शिक्षक ही माणसे होती. द मेकॅनिकल टीचर वॉज फ्लॅशिंग ऑन द स्क्रीन when we add fraction when we add fraction 1/2 and 1/4. मेकॅनिकल टीचर म्हणजे यांत्रिक शिक्षक. फ्लॅशिंग म्हणजे काय? फ्लॅशिंग मीन्स काय सांगता येईल? फ्लॅशिंग म्हणजे काय? अचानक चमकणे. फ्लॅशिंग म्हणजे अचानक चमकणे फ्लॅशिंग. स्क्रीन म्हणजे पडदा. अँड फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक. 1/2 and 1/4 इट इज फ्रॅक्शन. फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक. काय म्हणतात याला? 1/2 and 1/4. 1/2 मीन्स 1/2 and 1/4 म्हणजे 1/4. द मेकॅनिकल टीचर वॉज फ्लॅशिंग ऑन द स्क्रीन. स्क्रीन म्हणजे पडदा. वेन वी ॲड फ्रॅक्शन्स 1/2 and 1/4. आपण जेव्हा 1/4 आणि 1/4 1/2 आणि 1/4 च्या अपूर्णांकांची बेरीज करतो. मेकॅनिकल टीचर पडद्यावर दाखवत होता. द मेकॅनिकल टीचर वॉज फ्लॅशिंग ऑन द स्क्रीन वेन वी ॲड फ्रॅक्शन 1/2 and 1/4. की आपण जेव्हा 1/2 आणि 1/4 च्या अपूर्णांकांची बेरीज करतो, मेकॅनिकल टीचर पडद्यावर दाखवत होता. म्हणजे जो मेकॅनिकल टीचर आहे तो मेकॅनिकल टीचर त्या ठिकाणी पडद्यावर दाखवत होता आणि जी मार्जे आहे ती मार्जे मात्र त्यांच्या आजोबा ज्या वेळेस शिकत होते त्या काळातील ज्या जुन्या शाळा आहेत त्यांबद्दल ती काय करीत होती? विचार करीत होती. त्याविषयी विचार करीत होती. आणि तेव्हाची शाळा कशी होती? जशी आपली आज आहे तशीच. की आजूबाजूच्या परिसरातील सर्व मुलं हसत आणि आरडाओरड करीत शाळेच्या पटांगणात येत, वर्गात एकत्र बसत, दिवस संपल्यावर एकत्र घरी जात. ती सर्वजण सारख्याच म्हणजे एकसारख्याच गोष्टी शिकत. त्यामुळे ते एकमेकांना गृहपाठात मदत करू शकत आणि त्याविषयी बोलूही शकत. याविषयी ती म्हणजे जी मार्जे आहे ती मार्जे विचार करीत होती. म्हणजे प्रत्यक्ष तिच्या समोर असलेला जो मोठा पडदा आहे आणि त्या मोठ्या पडद्यावर प्रत्यक्ष मात्र जो यांत्रिक शिक्षक आहे तो शिक्षक शिकवत होता. परंतु ती मात्र त्याच्याकडे लक्ष देत नव्हती. ती फक्त तिच्या आजोबा जेव्हा शिकत होते आणि त्या शाळा जशा प्रकारच्या होत्या त्याविषयी मार्जी काय करीत होती? विचार करीत होती. आणि जो मेकॅनिकल टीचर आहे तो मेकॅनिकल टीचर मात्र समोरील जो स्क्रीन आहे, जो पडदा आहे त्या पडद्यावर शिकवत होता. काय शिकवत होता? की आपण जेव्हा 1/4 आणि 1/2 आणि 1/4 अपूर्णांकांची बेरीज करतो, मेकॅनिकल टीचर पडद्यावर दाखवत होता. नाव लास्ट पॅरेग्राफ. शेवटचा पॅरेग्राफ या ठिकाणी बघा. मार्जी वॉज थिंकिंग अबाउट हाऊ द किड्स मस्ट हॅव लव इट इन द ओल्ड डेज. मार्जी वॉज थिंकिंग म्हणजे विचार करणे. की किड्स म्हणजे मुलं. लव्ड मीन्स आवडणे. मार्जी वॉज थिंकिंग अबाउट हाऊ द किड्स मस्ट हॅव लव्ड इट इन द ओल्ड डेज. की पूर्वीच्या काळी मुलांना हे सर्व किती आवडत असेल याचा मार्जी विचार करू लागले. की मार्जी वॉज थिंकिंग अबाउट हाऊ द किड्स मस्ट हॅव लव्ड इट इन द ओल्ड डेज. की पूर्वीच्या काळी
मुलांना हे सर्व किती आवडत असेल याचा मार्जी काय करीत होती, विचार करू लागली. शी वॉज थिंकिंग अबाउट द फन दे हॅड. थिंकिंग म्हणजे विचार करणे, की त्यांनी मजेत घालवलेल्या वेळेबद्दल ती विचार करू लागली. म्हणजेच तिच्या आजोबा जेव्हा शाळेमध्ये शिकत होती, जुन्या शाळा होत्या आणि त्याबद्दल ती विचार करीत होती. म्हणजे तिच्या आजोबा लहान असताना ज्या जुन्या शाळा होत्या त्याबद्दल ती विचार करू लागली. आणि त्या जुन्या शाळा कशा प्रकारच्या होत्या, की आजूबाजूच्या परिसरातील सर्व मुलं हसत आरडाओरड करीत शाळेच्या पटांगणात येत, वर्गात एकत्र बसत, दिवस संपल्यावर एकत्र घरी जात, ती सर्वजण एकसारख्याच गोष्टी शिकत. त्यामुळे ती एकमेकांना गृहपाठात मदत करू शकत आणि त्याविषयी बोलूही शकत. म्हणजेच त्यांनी मजेत घालवलेल्या वेळाबद्दल ती विचार करू लागली. म्हणजे जी मार्जी आहे ती मार्जी विचार करू लागली. जसं हल्ली आतासुद्धा की दिवसेंदिवस करोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याकरिता आपण देखील मार्जी ज्या पद्धतीने जेव्हा शिकत होती त्याच पद्धतीने हल्ली आपण या ठिकाणी शिकत आहोत. की जे शिक्षक आहेत ते शिक्षक घरीच बसून या ठिकाणी शिकवत आहेत आणि शिकवल्यानंतर ते तुम्हाला रेकॉर्डिंग केलेले जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला टाकतायत आणि ते तुम्ही एकटेच घरी बसून तुम्ही त्या रेकॉर्डिंग केलेले जे व्हिडिओज आहेत त्यांच्या माध्यमातून तुम्ही देखील या ठिकाणी शिकत आहात. अशा पद्धतीने आज आपला जो हा लेसन आहे, द फन दे हॅड, त्यांनी मजेत घालवलेला वेळ नावाचा जो पाठ आहे युनिट 1 मधील तो या ठिकाणी संपलेलाच आहे. आणि याच्या आधीच आपण युनिट 1 मधील 1.1 वॉक अ लिटल स्लोवर नावाची जी कविता आहे ती कविता देखील संपवलेली आहे. परंतु आतापर्यंत तुम्ही इयत्ता 9वीच्या एकही विद्यार्थिनीने जी 1.1 वॉक अ लिटल स्लोवर नावाची जी कविता आहे आणि त्या कवितेवर आधारित जे वर्कशॉप आहे, जो गृहपाठ आहे किंवा जे स्वाध्याय आहे ते स्वाध्याय तुम्ही पूर्ण केलेले नाही. जर तुम्हाला काही अडचणी असतील तर ते तुम्ही हमखास आम्हाला विचारा, चर्चा करा किंवा प्रत्यक्ष फोनने सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता. त्याच्यानंतर आज आपण युनिट 1 मधील 1.2 जे लेसन आहे द फन दे हॅड ते देखील या ठिकाणी आपण संपवलेले आहे आणि त्याच्यावर आधारित जे वर्कशॉप आहे किंवा गृहपाठ आहे किंवा स्वाध्याय आहे तो देखील तुम्हाला पूर्ण करून उद्या या ठिकाणी ग्रुपवर तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर टेक्स्टबुक पेज नंबर 11 म्हणजे तुमचं जे इंग्रजीचं पाठ्यपुस्तक क्रमांक 11 आहे आणि त्याच्यावर एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ती तुम्हाला करायची आहे. त्याविषयी तुम्हाला तयारी करायची आहे आणि तयारी केल्यानंतर ती त्या ॲक्टिव्हिटीविषयी तयार करून व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तुम्हाला आपल्या ग्रुपवर टाकायचं आहे. बघा ती ॲक्टिव्हिटी पृष्ठभाग क्रमांक 11वर त्या ठिकाणी दिलेली आहे. ॲक्टिव्हिटी लाईव्ह इंग्लिश ऑनलाईन शॉपिंग. की ऑनलाईन शॉपिंग कशा पद्धतीने करतात याविषयी 2 ज्या भावंड्या आहेत, चुलत भावंडे आहेत, कझिन आहेत, त्या 2 भावंडांमधील हा संभाषण आहे, संवाद आहे. याविषयी तुम्हाला चर्चा करायची आहे आणि चर्चा केल्यानंतर हे रेकॉर्डिंग करून उद्या तुम्हाला आपल्या ग्रुपवर टाकायचं आहे. ॲक्टिव्हिटी लाईव्ह इंग्लिश ऑनलाईन शॉपिंग ही एक ॲक्टिव्हिटी आहे आणि ही तुम्हाला उद्या पूर्ण करायची आहे आणि पूर्ण केल्यानंतर आपल्या ग्रुपवर तुम्हाला टाकायचं आहे. आणि अशा पद्धतीने इन दिस वे वी हॅव लर्न द फन दे हॅड, अशा पद्धतीने आज आपण त्यांनी मजेत घालवलेला वेळ हे जे लेसन आहे याविषयी सविस्तरपणे आपण माहिती जाणून घेतली आणि या ठिकाणी आपलं हे जे लेसन आहे 1.2 ते संपलं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. थँक्यू व्हेरी मच.